अशा लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र होतं टेलर. आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या कुत्र्याचा इतिहास जिवंत राहील. 1000 एकरवाला मेला तरी कोण पाहिन दादा त्याचा इतिहास. का? चांगल्याच्या सानिध्यात गेले की त्या चांगल्यांचे कुत्रे परवडतात कुत्रे. आणि हराम खोरायचा मालक पण नकोय. विठाला विठाला मला सांगा, अधिकार संपन्न लोकांचं कुत्र परवडतंय तर जगाच्या मालकाच्या चेहऱ्यात ताकद किती असेल कल्पना करा. काय अधिकार असेल त्या मालकामध्ये. त्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जाते. दुःखी आहेत माणसं. एक जण मला भेटला, म्हणे महाराज तुम्ही जरा हिशोबात बोलत जा. म्हणलं काय झालं तुला, काय आमच्या बोलण्याची मळमळ आली? नाही म्हणे महाराज, पैसे भरपूर असल्यावर दुःख नसतं. त्याला माहित नव्हतं गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. म्हणलं पुंगाण्या भडव्या हरामखोरा नालायका, पैशान सुख भेटत असते. किती पैसेवाले दाखवायचे त्याचे पोरं बुटा हडपून येतात. ज्याच्याकडे दादा 500 एकर जमीन असेल आणि त्याचं पोरग जर 1 बूट घेऊन रात्री 1 वाजता येत असेल तर बापाला सुख असेल का? त्याच्या माईल सुख असेल का? पैशानं सुख भेटते. पैशानं रावणाला सुख भेटलं नाही तर तुम्ही आम्हाला भेटायला रिकाम आहे का? ते विडाला पैसा हा व्यवहारातला घटक तुच्छ आहे असं गिरगावकर म्हणणार नाही. पैसा तर अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर अर्थ नावाची शक्ती आहे. सोप्या भाषेत सांगेल, रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे सुद्धा आपली गरिबी आल्यावर पत्रिका देत नाहीत. पैशाला किंमत आहे. धनवंता लागे धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, 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 सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता आहे जगी. लौकिक गरजा पैशान सगळ्या पूर्ण होतील. पैशाच्या विरोधात नाही बोलायचं, पण पैशानं सुख भेटल हे मात्र डोक्यातलं काढून टाका. पैशानं गादी भारीची घेता येईल. एका माणसाकडे गेलो मी, त्यानं सांगितलं महाराज 46 लाख रुपयाची गादी आहे. एसी चालू असताना घाम आलता मला. 46 लाखाचं. म्हणलं मी 2 मजली घर बांधलं तितके रुपये नाही लागले त्याला 8 वर्षापूर्वी. याची गादी 46 लाखाची. असू दे, मोठ्याचं पाहिल्याच्या नंतर पोट दुखतंय त्याच्यासारखं हरामखोर जगात कोणी नाही. श्रीमंत ते माणसं असतात बरं का, ज्यांना दुसऱ्याची विद्वत्ता सहन होती आणि दुसऱ्याची श्रीमंती सहन होती, तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. ज्याला दुसऱ्याची श्रीमंती आणि विद्वत्ता सहन होत नाही तो जगातला 1 नंबरचा भिकारी नाही, भिकार चोटे. विठाला विठाला कल्पना करा, कल्याण दादा फिरत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल, भिकारी परवडे. भिकारी खूप परवडते. काय नाही, ते तुम्हाला 10-5 रुपये मागतील, पण भिकार चोट मायबापाला पण परवडत नाहीत. विठाला विठाला असो. पैशानी भौतिक गरजा आपण गादी घेऊ शकतो. किती लाखाची गादी म्हणलं तुम्हाला? 46 लाखाची. पण 40-45 रुपयाच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपच येत नव्हती. काय करतो, गादी अंगावर घेऊन फुकून घेतो का म्हणलं सुंबळ्या. 46 लाखाची गादी, तुला 5भर गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप येत नाही, तू श्रीमंत कसला?
पैशान वाडा बांधू शकता? मोठा वाडा बांधलाय का माणसाने? त्या वास्तुशांतीचा साक्षीदार मी आहे. 28-29 दिवशी त्या माणसाला घराच्या बाहेर काढावं लागलं. 1.5 कोटीचं घर होतं. बांधताल घर, सुख देईल तुमच्या हातात येते घर? नाही, नाही भेटू शकत. नाही, या सर्व गोष्टी तुम्ही पैशाने विकत घेताल. सुख नाही, समाधान नाही. हे फक्त देवाकडेच आहे, हे फक्त संतांकडेच आहे. या 2 लोकांच्या व्यतिरिक्त जगात सुखाचा कारखाना कोणाकडेच नाही. बहुपायी संतांच्या सुख बसे हे चिठाई, बहुपायी संताच्या, किंवा पाहता श्रीमुख गोविंदाचे. याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही किती पैशावाला माणूस पहा, त्याचं मुख बघितल्याच्या नंतर सुख कसं प्राप्त होईल आपल्याला? नाही, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. पैशावाल्यांचे चेहरे पाहिल्यावर जर सुख प्राप्त झालं असतं तर मोठमोठ्या दुकानदाराच्या पुढून गरीब फिरले असते, नुसते पाहतच राहिले असते. त्याला यायला बघितलं आपलं बरं होईल असं नसतं, नसतं. उलट सांगू का तुम्हाला, उलट मोठाली झाडं बारकाल्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत. कधीच वाळत नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही पण बेटा त्याला शेंगत लागत नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे वाढतच नाही. झाडाखालचा कापूस वाढत नाही पण कैरी लागतच नाही. असं काही नसतंय. मोठ्यांकडे गेल्याच्या नंतर फक्त मोठ्यांच्या विचारात ताकद असते. याचा असा विप्रयास करायचा नाही की बाळू महाराजांनी मोठ्यांचा तिरस्कार केलाय. माणसं कुठली कुठं गुंड्या लावायला भारी झाली. परीक्षा वकिलाच्या दिल्या नाही पण लय शहाणे, अतिशहाणे. वा वा वा. जसे वकील नावाचं क्षेत्रच याच्या बापापासून सुरू झालंय. विडाला विडाला सुख फक्त देवांकडे आणि सुख संतांकडे. देवाकडे संतांकडच्या सुखाचं वर्णन नाही गिरगावच्या बाळूला करता येणार. का? का? कारण संतांनी देवाला सुद्धा सुख दिले. मनवून सेवा करी त्यांची, मनवून सेवा करी त्यांची, मनवून सेवा करी त्यांची. संतांचे सुख झाले या देवा, सुख झाले या देवा. संतांचे सुख झाले या देवा, संतांचे सुख झाले या देवा. मनवून सेवा करी त्यांची, मनवून सेवा करी त्यांची, मनवून सेवा करी त्यांची. संतांचे सुख झाले या देवा, मनवून सेवा करी त्यांची. किंवा या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देवाला सुद्धा सुख द्यायची ताकद संतात येते. आपल्याला का देणार नाहीत? देवाकडे सुद्धा ती ताकद आहे. पाहता श्रीमुख गोविंदाचे बोलेला अभंगावर मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा नामयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, नामस्मरणाचा यज्ञ. ज्या सप्ताहात विना आहे तिथं नामचिंतन आहे. फक्त इनेकऱ्यानं रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. ते जर गळ्यात इना घेऊन तंबाखू चोळीत असेल तर त्याला कोणतं पाप टाकावं हे देवाला कळणार नाही. आणि त्याच्या गळ्यात इना देणाऱ्या गावाला सुद्धा अर्ध पाप आहे. विठाला विठाला अखंड हरिनाम सप्ताहात त्याच सप्ताहात नाव टाकता येतं ज्याच्यात विना पहारा असतो. रात्रंदिवस रामकृष्ण हरिनाम नामचिंतन आहे. नाना प्रकारच्या वक्त्यांची कीर्तन आहेत, विद्वान लोकांची. परमश्रद्धेय या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गोड सरत्न, जुनाट मंदिरं झाल्याच्या नंतर किंवा जिथं मंदिर नाही असं मंदिराची निर्मिती करणारे, मंदिराची उभारणी करणारे आणि या विश्वामध्ये गौमातेची सेवा करणारे आदरणीय पाचपूर बाबांचं सुद्धा नाव पाहिलं मी. अधिकारी महात्मा आहे. दादा, मी त्यांचा आदर्श घेऊनच गोशाळा काढली. अजून सुरू करायची राहिली. बांधकाम बऱ्यापैकी झालंय. खूप म्हणजे मी याच्याकरता सांगतोय, तुम्हाला वर्गणी नाही मागणार. मला भरपूर गठोडे दिलीत लोकांनी, म्हणजे हे कीर्तनाचे. आणि असं शेतीचं तर चंगळ आहे, असं पाय पोहते बारीकसा. त्याच्यामुळं काय तर मी फक्त तुमचे मला आशीर्वाद असावती, माझ्या हाताने सेवा घडावी. पाचपूर बाबांचा आदर्श घेतला, म्हणलं वा आपण मुख्यांची सेवा करावी.
अशा नाना प्रकारच्या विद्वान महात्म्यांचं तुम्ही चिंतन ऐकलं म्हणजे ज्ञानयज्ञ आहे. इना उभा आहे म्हणजे नामयज्ञ. आणि रोजची रोज पंक्ती येत अन्नदान आहे. ह्याच्याकरता अन्नदानाचा सुद्धा यज्ञ आहे आणि परमपावन यज्ञ. अन्नदानाचा यज्ञ कधी ठरू शकतो माहिती आहे का तुम्हाला? पंक्तीला बसल्याच्या नंतर त्याला उठवायचं नाही. त्या अन्नदानाला यज्ञ म्हणतात. तुला पत्रिका होती का असा जरी विचारित असेल आणि त्यानं 5 कोटीची जरी पंगत केली असेल तर ते अन्नदान होऊ शकत नाही. विडाला विडाला भगवान राजुरेश्वराची कृपा, शिवशंकरांची कृपा, अशा परमपावन देवादिदेव भगवंताचं अधिष्ठान ग्रामदैवत मारुतीराय सुंदरसं मंदिर आहे. अशी मंदिरं व्हायला पाहिजे. कारण हे मंदिरं बिंडंकी असतात. हजारो वर्ष या मंदिराला आयुष्य असतं. आपण विटा सिमेंटाचं मंदिर करतो त्याला कालांतरानं मर्यादा असती. हे अमर्यादित मंदिर आहे. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने केली. मला वाटतं कलशाचा कार्यक्रम राहिलाय. एका मातोश्रीने 51,000 रुपये दिलेत. वा, मोगाचं वाक्य काय खोटं बोललो मी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा जर चांगल्या ठिकाणी खर्चिला तर मान्यता आहेच ना. आमच्या मित्राचा मुलगा, त्याचा बाप चांगला आहे, पोरगा हरामखोर निघलं भडवं. एखाद्या वेळेस होतं साखरेच्या पोत्यात मुंगळे घुसतच असते. अवघड असतं त्याला नाईलाज असतो ना. आणि मग साखरेच्या पोत्यात गेलेला मुंगळा दादा किती साखर खाईन संडासला किती बऱ्या जाईल त्याला अक्कल नसते. कारण खाल लिमिट नाही, संडासला लिमिट नाही. असं असतं. बाप चांगला होता म्हणून तर मी त्याला मित्र केलं. तर नाही मी भंगिऱ्याला मित्र कशाला करू. रिकाम आहे माझ्या गोळ्या संपल्यात का कोणाला मित्र म्हणायला. चांगला बाप होता बिचाराचा. पण बापान प्रॉपर्टी कमी लिहिन 60-70 लाख रुपये मलेशियात वाढदिवसाला खर्चिले. काय तिथं का महादेवाचं मंदिर होतं का, पांडुरंगाचं मंदिर होतं का, जगदंबेचं मंदिर होतं का, गणपतीचं मंदिर होतं. काय केलं आपण, त्याला काय केलं हे विचारल्याच्या नंतर त्याच्यातल्या पापातले 2-3% आपण पण वाटेकरी असतो. म्हणून नालायक गोष्ट ऐकायची नाही. वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. महात्मा गांधीजींची 3 बंदर म्हणायची, 3 वानर. बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बुरा मत बोलो. काय करायचं पंचाटाचं ऐकून. मला सांगा त्यानं किती जरी लाख रुपये, एखादा कोटी जरी खर्चिले असतील तरी त्याला मोठेपण नाही म्हणता येत. त्याला श्रीमंत म्हणता येत नाही. तो आरामखोरपणा आहे, तो हलकटपणा आहे. तुमच्याकडे तूप फार झाला असेल ना, इकायची लाज वाटत असेल तर वाटा. इकायची लाज वाटत असेल तर वानवळा द्या कोणाला बी. आणि तुम्हाला आवडतच नसेल दुसऱ्यानं तूप खाल्लेलं तर अग्नीत टाका ना. पण एक जणानं वाळूत टाकलं, वाळूत वाळूत वाळूत. पहा किती भंगिरी आवलात. अशा पण आवलाद येत बरं का, अशा पण आवलाद येत. ते पुण्य होऊ शकत नाही ना. काही नियम असतात, नियम असतात. देवानं आपल्याकडे श्रीमंती, अहो म्हणायचं कोणाला श्रीमंत, म्हणायला कोणाला विद्वान. ज्यानं फार गाडीभर पुस्तकं वाचून एखादं मोठं शैक्षणिक पद कमवलं म्हणजे तो विद्वान असतो का? नाही 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 नाही. भरपूर पैसे थप्प्याची थप्प्या लावल्या म्हणजे तो श्रीमंत असतो का? नाही. श्रीमंत आणि विद्वान 2 लोकांना म्हणत असतात. विश्वाच्या मालकानं दिलेल्या बुद्धीचा वापर जगातली स्त्री पाहत असताना करायचा. तो विद्वान माझा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहून आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. काय ताकद महाराज. फार पुस्तकं वाचिले. कोणाला म्हणायचं विद्वान? बापानं जिच्याशी लग्न लावून दिलं ती जर स्त्री सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हण. पराविया नारी रखुमाये समान, मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर रुखमाई म्हणत असेल पत्नी सोडून तर त्याला म्हणायचं विद्वान. त्याला म्हणायचं विद्वान. नीतीचं सूत्र ज्याच्या लक्षात येते, अर्थ कुठं खर्चावा कुठं खर्चू नये हे ज्याला कळतंय त्याला श्रीमंत म्हणतात. बाकीचे नाहीत. हे बाकीचे असं समजायचे कमी पाण्यातले मासे, पाणी कवा आटन कधी मरतील, यायला कवा बगळे घेऊन जातील त्याचा मिळत नसतो. विठाला विठाला राहीबाई काळोबा सपाटे
जालिंदर बाबासाहेब सपाटे यांच्या मावशी यांच्याकडून मारुती मंदिर शिखरास 51,000 रुपये रोख रूपात प्राप्त झाले. त्या आदरणीय राईबाई मातोश्रींना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, या देशात सर्वात मोठं वारकरी संप्रदायातलं गोडस व्यक्तिमत्व कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. आणि पुरावा घ्या, पैठणच्या मालकाने पुरावा दिला. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. अशा मारुतीरायाच्या कळसाच्या कार्यक्रमाकरता, शिखराच्या कार्यक्रमाकरता राईबाई मातोश्रींनी गोडसा 51,000चा धनादेश दिला. त्यांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने, आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं आणि विशेष करून माझ्या पण वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. महाराज, ज्याचं शिखर पाहिल्याच्या नंतर 2 ठिकाणचा दिवा गोड चालत असतो, इथला आणि इथल्या लेकी ज्या गावात दिल्या तिथला, तो विश्वातला देव कोण असेल तर तो मारुतीराय आहे. इतकी मोठी ताकद आहे त्याची. असो, बऱ्यापैकी सात्विक सदाचारी पुण्यशील गाव आहे. एरवी सप्ताहाच्या व्यतिरिक्त सुद्धा फारसे सुंदरसे कार्यक्रम होत असतात. मागे दादा तुमच्याकडे मी श्राद्धांच्या कार्यक्रमाला आलतो, त्यावेळेला नुकतंच लॉकडाऊन आटपत आलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा येण्याचा योग आला. आजही प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य छोट्याशा अज्ञानी गिरगावकराकडे आले. आजही अहोभाग्य. त्या कीर्तनाचे यजमान आदरणीय कल्याणदादाच आहेत, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, बऱ्यापैकी तुमच्या क्षेत्रातले खूपशी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आणि आध्यात्मिक क्षेत्रातले, वारकरी क्षेत्रातले सुद्धा बऱ्यापैकी आले. शेतकरी राजासुद्धा या ठिकाणी आला. शैक्षणिक असतील, व्यापारी असतील, आदी करून सर्व क्षेत्रातल्या पुरुष, आबाल, वृद्ध, मायमावल्या सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. साऊंडवाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या गोडशा अभंगाला सुरेल असा सूर देणारे हे दिव्य तेजस्वी माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचे साधक, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या पांडुभाव आदी करून सर्वांना प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य बसवण्याचं एकच कारण होतं की मी खाली बसणार होतो. जागा थोडी खालीवरी असल्यामुळे सगळ्यांना दिसतंय, म्हणून तुम्हाला खाली बसले, याबद्दल क्षमा असावी. बरं, विठाला विठाला विठाला. पत्रिकेवरच्या फोटोनुसार तुम्ही गावातलेच, बरोबर आहे. वा, या ग्रामदेवतेची, या मारुतीरायाची कृपा तुमच्यावर झाली. मृदंग क्षेत्रामध्ये नाव कमिलं, ग्रामदेवतेची कृपा असते. बाळा, किती जरी वाचिले असेल, किती पुस्तकं वाचिले असतील, महाराष्ट्रात फिरत असेल, 2 आशीर्वाद, एक बापदाद्याचा आशीर्वाद आहे आणि मला दुसरा ग्रामदेवतेचा आशीर्वाद आहे. तुम्ही मृदंग क्षेत्रात सपाटे महाराज मोठे झाले, तुमच्या बापदाद्यांचा आशीर्वाद आणि मारुतीरायाचा आशीर्वाद. आता काय लय लोक डिजिटल बोर्ड छापायलेत, कोण भूत पाहिलं दादा त्याच्याकडं, कोण पाहतं. चला, उपस्थित महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो आणि अभंगावर येतो. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं. काय रूपात ताकद असेल हो, त्या कसलं रूप असेल ते, काय रूप असेल, काय रूप असेल. काशवीच्या पिलांना आईच्या रूपातून, तिच्या डोळ्यातून, तिच्या चेहऱ्यातून जेवायला मिळते. काशवी तिच्या पिलांनी तिच्याकडे पाहिल्याबरोबर नवे अंग संग भेटी. काशवीच्या पिलाला आईला खेटायची गरज नाही, कारण तिला स्तन नसते. आईला स्पर्श करायची गरज नाही. कासवीचं पिलू फिरून 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 पाण्यात पोहून पोहून आलं, भूक लागली, आईच्या डोळ्यात बघितलं की त्याचं पोट भरतंय. काशवीच्या चेहऱ्यात, तिच्या डोळ्यात ताकद आहे, पण कोणासाठी आहे? तिच्या पिलांसाठी, तिच्या पिलांसाठी आहे. बाकीच्या अशा जगात बऱ्या काही अजून काही गोष्टी असतील, पण त्या ठराविक एका व्यक्तीसाठी असतील. हे तसं नाही. या विटेवरच्या मालकाचं, या गोविंद प्रभूचं जे मुख आहे, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं जे मुख आहे, याच्यासाठी जातीचा प्रबंध नाही. ब्राह्मणे, क्षत्रिय, वैश्य, शूद्रे असं काही सांगितलं नाही.
महाराज त्याचं नाव घेण्यासाठी चांडाळ जरी असला तरी अधिकार. याच्या पलीकडे एक सांगू का? आधी करून वेश्या, आधी करून वेश्या, वेश्येला सुद्धा त्याचं भजन करायचा अधिकार आहे. वेश्येला सुद्धा त्याचा चेहरा पाहण्याचा, त्याच्या दर्शनाचा अधिकार आहे. बाकीच्यानी कशाला डोकं लावायचं? काही काही एखाद्या अशा ब्रेक लाईनर उघडलेल्या गाडीत बसल्यावर वेळेला थांबत नसती बघा. जिथं थांबायची तिथं थांबत नसती ती गाडी. अशा काही काहीचे डोक्याची ब्रेक लाईनर उघडलेली मेंदूची. आशेच्या नादी लागून जे काल परवा परमार्थात आले का, हे पानछट माणूस आहे, त्याला काय भजनाचा अधिकार आहे? तुला बोलायची काय लायकी गाढवा? तुला फक्त शेपूटच नाही, तुझी लायकी आहे का भजन दुसऱ्याला करायचं नाही अधिकार म्हणण्याची? 35च्या आतल्या पोरांना सांगतो, टोलना किंवा टाळ्या वाजते ती कोण्या पंथातले? तृतीय पंथातले. वा, किती सन्मान करता तुम्ही त्यांचा, किती आदर करता त्यांचा. आपल्या कुळात जन्माला आला तर आनंद वाटेल, घरात जन्माला आता आनंद वाटेल, पाहुण्यात जन्माला आनंद वाटेल. त्यांनी जर सांगितलं मी आमक्याचा मेहून आहे तर आनंद वाटेल? नाही. ह्यात तुम्हाला नाही वाटायचा, हा मला नाही वाटायचा. कारण आपल्या अंतःकरणामध्ये एक विषाची डब्बी आहे. आपल्या अंतःकरणात एक विषाचं फोल्डर आहे, विषाची डब्बी आहे. कारण आपण आपल्या मनानुसार पाहतो, मला हे आवडत नाही ते आवडत नाही. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कोणाकडेच बघत असताना अंतःकरणात पाप नाही. कारण त्याला सुद्धा भजन करण्याचा अधिकार आहे. कारण आम्ही किती जरी कीर्तन करू बोंबललो ना तर आमचं गाथ्यात नाव येणार नाही. आमचं गाथ्यात नाव नाही, त्यांचं गाथ्यात नाव आहे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी. वा महाराज, मला सांगायचंय की विटेवरच्या मालकाचं भजन करण्यासाठी, त्याचं दर्शन करण्यासाठी, त्याचा पवित्र चेहरा पाहण्यासाठी जातीचा प्रबंध नाही, गरिबी श्रीमंतीचा प्रबंध नाही, प्रांताचा प्रबंध नाही, काही नाही, काही नाही. कोणी जा, सकळाची ते खटनट या डोळियाची भूक नवजे माझ्या. फार ताकद. श्रीमद भागवतात एक गोडसा प्रसंग आला, ऐकला असेल तुम्ही, तरी पण सांगतोय आजच्या कडव्याला पुरावा देण्यासाठी. इंदुधूम्न नावाचा राजा आहे. त्याला प्रचलित भाषेत किंवा अप्रचलित भाषेत पांडे नरेश म्हणतात. पांडे देशाचा राजा होता तो. नाव आहे इंदुधूम्न. या राजाला एका अधिकारी साधूचा शाप लागला आणि त्याला पशुची योनी प्राप्त झाली. पाहता श्रीमुख गोविंदाचे, भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. पशुची योनी प्राप्त झाली त्याला. हत्तीची योनी, कुंजर, मतंग म्हणजे हत्ती, कुंजर म्हणजे हत्ती, गज म्हणजे हत्ती, हत्तीची योनी प्राप्त झाली. पण साधना भरपूर होती, काही जीवनात केलेली कामं शुद्ध होती. माणसाच्या जीवनातलं जे काम आहे का, हे पंढरपुरातल्या मालकाला आवडलं की कामच झालं. देवानं श्रीमंती दिली, एखादी पंगत कर. देवानं श्रीमंती दिली, वेळ दिलाय, जा ना पंढरपूरच्या वारीला, जा पैठणच्या वारीला, जा देहूच्या वारीला, जा आळंदीतल्या मालकांच्या दर्शना करता. अशा काही गोष्टी करत राहिलं की ते विटेवरच्या मालकाला ते गोड वाटत असतं. तुमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी दादा तुम्हाला वाऱ्या जरी नाही घडल्या, समाजाची सेवा, गावाची सेवा घडली की हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते. एखादा पाण्याचा बोर पाडा, त्या बोरचं जर पाणी पित असेल तर 100 वाऱ्या पंढरपूरच्या केल्याच्या तुम्हाला प्राप्त. अर्थभूता द्यावे दान. तुम्ही याच्यात अर्थ खर्चिला की तुम्हाला आपण मग त्या सगळ्या गोष्टी पळत असतात. हे वेदू, हे वेदू, शांत जा जा जा. जा ऐकून जा. टेलर नेऊन घाला. ह्या येण्याशिवाय करमेत बी नसते टेलर. हो, ह्या येण्यासाठी बेजार येत लोक. आपले देव कमी पडे, मग तिकडे ते पिराला पण बोकडे कापायलेत लोक.
हो ना, हे नसले आम्ही घर ओपत नाही हो. विठाला विठाला विठाला. शाप प्रदान झाला पण कामच चांगली होती जीवनात. महाराजांना प्रणाम केला. उद्धार हत्तीच्या योनीमध्ये त्याच्या नामाचं स्मरण करशील आणि एके दिवशी तो तुला सोडवण्यासाठी येईल. या पशुच्या योनीतून तुला तो मुक्त करील. ऋतुमान नावाचं सरोवर होतं. या ऋतुमान नावाच्या सरोवरामध्ये गजेंद्र नावाचा, त्याला गजेंद्र म्हणतात पुराणामध्ये, गजेंद्र हत्ती आहे, तो कुंजर आहे. तो हत्ती पाण्यामध्ये जलक्रीडा करत होता. हत्तीला पाणी जास्त आवडते. आता इथून पुढच्या 2-3 महिने म्हशीला चारा कमी पाणी जास्त असलं ना तर 5-5 घंटे मसाला डुबलेलाच राहतात. फक्त नागपुड्यावरी काढतात. ह्या अंगाव त्या अंगाव, ह्या अंगाव त्या अंगाव मसाला लोळतच राहतात. एसी लावून फॅन लावून. कशाला तिकडे घेतलं मी ह्या म्हणायला लागलो. त्या एसी फॅन लावायचं कामच नाही ना. त्या चिखलाला अंग असलं की त्याचं गार होतं ते. म्हशीलाही गार आवडतंय, हत्तीला पाणी आवडतंय. पाण्यात प्रपंच करत असताना आपला शत्रू इथं आहे तो हत्ती विसरून गेला. बऱ्यापैकी माणसं एखाद्या लोभात पडले की त्याला आपला शत्रू कळत नसतो. आणि नकराने मकराने त्याची नकर एका ठिकाणी मगर सुद्धा शब्द आहे, पाय धरला. आणि मग मात्र लक्षात आलं आता कोण आपल्याला वाचविल. सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. मोठमोठाली लोक असतील, पाहुणे असतील, इष्ट असतील, मित्र असतील, सजन असतील, सखे असतील, सोयरे असतील. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. महाराज जिच्या सोबत आपण 7 फेरे घेतलेत का, शेजीची कामिना दूर राहे. मित्राले गोत्र झाले तेही मशानीहून परतले. किंवा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. ही सगळी लोक पेटवायपर्यंत येतात, पुन्हा कोण नाही. ही लोक आपण कमवलेली संपत्ती उपभोग घेण्यासाठी आपल्या मागे पुढे फिरत असतील. अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं एकही काम येत नाही. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं या दुःखातून आपल्याला कोण बाजूला करील. दुःख म्हणजे मृत्यूचं नाही म्हणालो मी, पुढचं मोठं दुःख आहे. पुढचं मोठं या भवसागरातून पलीकडे आपल्याला कोण नेईल. त्यावेळेला हरी शब्द तोंडातून पडला. दुःख हरयंते इति नाम हरी. श्रीमद भागवतात गोड वर्णन आलं. मला फक्त पुरावा द्यायचा आहे. दुःखाचं हरण करतो तो हरी, पापाचं क्षालन करतो तो हरी, सुखाची वृद्धी करतो तो हरी. त्याचं नाव हरी आहे. आणि मग त्या हरीचं स्मरण केलं. तो हरी धावत आला. तो गोविंद आहे, तो विटेवरचा मालक आहे, तो द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आहे. त्याचीच रूप आहेत सगळी. तो धावत आला. त्याला बसण्यासाठी गरुड नावाचं एक दिव्य तेजस्वी वाहन आहे. गरुडाच्या वेगाची मर्यादा विमानाला करता येणार नाही, रॉकेटला करता येत नाही, हेलिकॉप्टरला करता येत नाही, कोणाच्या पळण्यात नाही. गरुड आहे. ज्या गरुडाच्या वेगाची उपमा ब्रह्मदेवाला आतापर्यंत कोणाशी लावता आली नाही, त्या गरुडाचा वेग सुद्धा विटेवरच्या मालकाला कमी वाटला आणि त्यांनी उडी घातली. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे टाकून दिलं आणि उडी घातली. सरोवराच्या कडेला प्रभू उभे पाहलं. कृपा कटाक्ष पाहल्याबरोबर असं पाणी फाकलं. गजेंद्र पाहत होता. प्रभू आलात, अरे आलोय मी. अल्ला दे असा त्या गजेंद्राचा देह घेतला. पण देवाच्या लक्षात आलं माझ्या भक्ताला बेट त्रास देते, याला संपून याला न्यावा, याला संपून याला न्यावा. देवात आणि संतात फार मोठा फरक आहे बरं का.
संत एकाचा उद्धार करायला गेल्याच्या नंतर जर तिथं नालायक भेटला तर त्याचा पण उद्धार करते. देव तसा नाही. आहा, देव तसा नाही, देव तसा नाही. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, दुर्जनासी संहारी, नाची संहारी. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जनाशी संवारी. देव कोणावर उपकार करीत नाही, कोणाचंही भलं करीत नाही, कोणाचंही दुःख नीट करीत नाही. ते रिकामच नाही, रिकामच नाही. ते संत मात्र करीतात. आपण सारखे करीती तात्काळ. संतांची ताकद फार मोठी. भगवंताने गेले आणि सुदर्शन सोडत सर्दीचे 2 तुकडे करून टाकले, नकराचे 2 तुकडे केले. थोतरापासूनच चिरला. सर्पाला कोणी कोण मारते दादा? मागून का पुढून? तोंडाकून. इंचवाला मागून. बचर बचर करणाऱ्या माणसाला इतकं कळतंय म्हणलं आता पुढच्या वर्षी मी कीर्तन करायचं कामच नाही. विठाला विठाला चिरलाच नकर. गजेंद्राचा दिव्य देह उचलला. पार्षदाने विमान आणलं होतं, टेलर त्याच्यात ठेवून दिलं. मोठ्या आनंदाने गजेंद्राचं दुःख नाहीसं झालं. इतक्यात नका पाहू बघा बाजूचं. नक्र नावाचा व्यक्ती असा तळमळाला, अंगातून सगळं रक्त वाहतंय. आता मरणार आहे काय वेळात. तरी देवाला म्हणलं, देवा ओ देवा. भगवान म्हणले, नालाय का आता काय देव देव म्हणतो रे हरामखोरा. माझ्या भक्ताला त्रास देतो आता देव देव म्हणतो. आओ नका उद्धार करू, पण ऐका ना थोडस. हे काय तुमचं मोठेपण आहे का? गजेंद्र पशु आहे, मी बी पशुच्या यादीतला आहे. ती जमिनीवरला आहे, मी पाण्यातला आहे. एकाला विमानात बसून नेता आणि एकाचे 2 तुकडे करून इथं टाकतात पाण्यामध्ये. काय तुमची नीती आहे का? अरे तो माझा भक्त आहे रे. मी याच्याकरता त्याला विमानात बसून घेऊन जातोय. त्याचं दुःख निवारण केलं. पशुच्या योनीत आलता, त्याला कायमचं दुःखातून बाजूला केलं. आता मी वरी घेऊन जाणार, त्याला परमपदाची प्राप्ती देणार. वा 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 वा. देवा गजेंद्र तुमचा भक्त, मी काय केलं तुमचं? अरे तो मग काही केलं नाही, पण मा भक्ताला त्रास दिला ना. एखाद्या वेळेस मला शिव्या देणारा परवडला भगवान म्हणले, पण माझ्या भक्ताला त्रास देणारा मला आवडत नाही. उलट भक्ताची स्तुती, माई नाही स्तुती केली तरी चालती. जे भक्त चरित्रा ते प्रशंसती, ते मला प्राणापेक्षा आवडतात. आणि तू सरळ सरळ माझ्या भक्ताचं रक्त पितो. नकर हुशार होतं, जरा शहाणं होतं. तुम्हाला एक पहिल्यापासून म्हणे, बोलक्याच्या कळडी इकत आहेत आणि गजबशाची चंदा पेशी गहू इकत नाहीत. जिनच्या पॅन्टीवाल्याला चंदा पेशी काय करणार आहेत? खपल्या खपल्या काढता येतात. खपल्या कळत्या ना कशा? खपल्या कळण्यासाठी आजीला आजोबाच्या जवळ बस जर मग तुम्हाला कळन खपली गहू कशी होते. विठाला विठाला ह्या गावाच्या चपातीला तूप लावून खायचं आणि खपलीच्या गावाला काहीच लावून नाही खायचं, तरी तुपाच्या थुत्रीत आणती. तिला खपली गहू म्हणते. जुनं पाहत जा. नका का भेटन निदान निदान इतिहासात तरी पाहत जा. आपल्याला जुनं आवडतच नाही ना. आपण दुसऱ्याच्या अंगावर घेतलंय आणि बोकांड मोडून घेतलंय. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपल्याला कुठं आपलं आवडत. हा हा कुठे चालले? घनसांगीला. येताना बर्गर घेऊन या. बापरे हो, काय बर्गर खातून, काय खातून, पॅटीस खातून. त्या पॅटीस वाणीच सुटला. नाव बी दिले होते लोकांनी भारी या पदार्थाला. आपलं खायन सुमळ्या, आपला खायना मरणा, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. खाय ना आपलं. नात फलता. चला हुशार आहे, बोलका माणूस आहे. देवा गजेंद्र तुमचा भक्त आहे. कशानं? माझं भजन केलंय. वा वा वा. चांगला न्याय भगवान तुमचा. तुमचं भजन करणारा तुमचा भक्त आहे. वा वा वा. पण 9 भक्तीपैकी श्रेष्ठ भक्त कोणता? ते म्हणजे श्रवण करणारा. मग ऐकन देवा, तुमच्या गजेंद्र नावाच्या भक्ताने तोंडानं तुमचं भजन केलं. हरी 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 हरी. आता मी भजन केलं असतं, पण त्याचा पाय माझ्या तोंडात होता. पण नाही करू द्या देवा भजन. त्याने एका तोंडाने भजन केलं, मी 2 कानानं ऐकलं. आता श्रेष्ठ कोण? गपचिगत बसले मालक.
गपचिक बसले. कोण मालक? वरचे विटेवरचे मालक शांत बसले. तरी भगवंताने विचार केला, विमान थांबिलं पारशेदान, पण देवाने विचार केला, मा भक्ताचं रक्त पेलं, या भडव्याला बसवावं का नाही विमानात? ते देव देव त्याच्याकडे लय भारीची चाळणी हो. त्याच्या चाळणीतून पळडा की पळडाच, पुन्हा कोण्याच कडीला लागत नाही, त्याच्या चाळणीतून पळडाय. अशी बारीक चाळणी त्याची उभी. ती काय आपली काय हरभऱ्याची चाळणी, सोयाबीनची चाळणी, कांड्या काय, कोरांड्या काय, काड्या काय, काही काय अशी असते ती चाळणी. ते चाळणीचे पण ते बिलू शहाणं होतं. ते म्हणलं देवा बरं जाऊ द्या, मी दोन्ही कानान भजन ऐकलं तरी आमचं पाप असलं असू द्या, पण असं म्हणतेत म्हण. ते फार छान होतं. देवा असं म्हणतेत म्हण, तुम्हाला पाहिल्यावर कोटी ब्रह्म हत्या मुख काय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती. कोटी ब्रह्म हत्या, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. ऐकतोय देवा मी. काय महिमा वरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप जातं, मी एकही ब्राह्मण मारलेलं नाही. आणि याला तरी कुठं मरुस तर रक्त पिले दादा. मरायच्या आधी तुम्ही आले ना देवा, आणि दोन्ही कानानं भजन ऐकले. असू द्या, जाऊ द्या, आमचं चुलीत आम्ही केलेली श्रवण भक्ती आमची तिकडे चुलांगणात जळून जाऊ द्या, पण असं म्हणतेत तुमचा चेहरा पाहिल्यावर पाप संपत आहे. मी आता नखापासून शेंडी लोक पाहिले ना, मी तुम्हाला नखापासून शेंडीपर्यंत पाहिले. भक्त होता का नकर? नाही, भक्ताला त्रास देणारा होता. पण नखापासून शेंडीपर्यंत देवा तुम्हाला पाहिले ना. हाशे आले ऋषिकेशी, नाम मात्रे तारिले गजेंद्राशी. याचं नुसती विवेक, तो बोलणं आणि त्याच्या त्या कृतीतल्या सगळे ते हावभाव आणि प्रत्यक्ष प्रगट केलं देवा. नखापासून शेंडीपर्यंत पाहिलं रे देवा तुला, आणि जाता जाता पाहिले. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त कलेवरा. जाता जाता भजन केलं, हे विशेष. अंतकाळी जाता नाम आले मुख, तुका मने सुका पार नाही. तुका मने सुका पार नाही. अंतकाळी जाता नाम आले मुख, तुका मने सुका पार नाही. तुका मने सुका गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, असा पुरावा दिला की कोटीची नोट. कीर्तनकार रस्त्याने चाललाय, असा त्याचा परिणाम असतो. गोड देहूतले मालक सांगतात, अंतकाळाच्या वेळेला ज्याच्या मुखाला नाम आलं त्याच्या सुखाला पार नाही. तर सुखाची कमी आहे का? आता ते सुखच मोजता येत नाही म्हणले. यानं तर शेवटच्या श्वासापर्यंत, नखापासून शेंडीपर्यंत पूर्ण पाहिलं. महाराज गजेंद्रानं भजन केलं, उद्धार केला असेल, काही नवल नाही. त्यानं देवाला पाहिल्यावर उद्धार झाला असेल, नवल नाही. दुसऱ्याला त्रास देत असताना देवाला पाहिलं तरी पण त्याला न्यावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. टाळ टाळ टाळ. दुःखाची निवृत्ती ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे
वेगळं सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. फार वाचायचा छंद आहे दादा, पण वेळ भेटणं. ते घाण्याच्या बैलावानी काम झालं. त्या घाण्याच्या बैलानं जास्त चालावं म्हणून त्याच्या तोंडापुढे हिरवी पेंडी लायते, आणि पेंडीचं आणि त्याच्या तोंडाचं इथभरच अंतर, जास्त नसतं बरं. गंजीप काढी तर पण ती येतच नाही घास ते हिरवी पेंडी तोंडाला. तर पण त्या पेंडीच्या आशेनं इळभर बैल घाणा वाढायतलाय. तशी नारळी पेंडीची नाही. उभे आहे ना, हसू नका गडे, तुम्ही माझ्याची यादीत येत नाही. तुम्ही कोणते तुकाराम महाराजाचे चुलते आहेत बरं. असं असते. तुम्हाला एक सांगू का, राजकारणात आम जनतेला नाव ठेवायचं नाही बरं दादा. एक जण म्हणला त्या गावान धोका द्याला, म्हणलं गावान धोका नाही द्याला, तुझ्या संचयन धोका द्याला, आहे का नाही. आता मी असं म्हणल्यावर येईन कशाला हसायला पाहिजे, आमच्याच रांगेतले येत नाही, आहे का नाही. इतकंच फरक आहे. मी जरा मोठ्या चमच्यान खातो, हे बारक्या चमच्यान खातेत, पण खातेत ना. विडाला रूपातली ताकद बघा मालकाची. राजू मकर हा मगर आहे पाण्यातला, पण पाण्यातल्या जलचरांना जर श्रद्धेनं त्याचं मुख पाहिलं, त्याला विमान पाठविले, त्याला विमानात बसायचं. पुन्हा दुःख राहिलं का त्याचं, दुःखाची निवृत्ती. गुरुवर्य चातुर्माशी महाराज नावाचे महान भगवत भक्त होते, वारकरी होते. संप्रदायातलं जुनाट व्यक्तिमत्व. वास पंढरपूरला होता, वास्तव्य पंढरपुरात राहायचे. महाराजांचा नियम, सकाळी बहिर्दिशेहून जाऊन आले, हातपाय धुवून गुळणा करून दंतधावन करायचं, चूळ भरायची, खांद्यावर धोतर टाकायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान आटपलं की घरून नेलेलं धोतर नेसायचं, आणि कालचं धोतर चंद्रभागेच्या पाण्यात पिळून खांद्यावर टाकायचं, आणि तसं दर्शनाला जायचं. दर्शनाला गेले की काकडा ऐकायचा, सकाळची महाआरती पूजा आटपल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन करायचे आणि घरी यायचे. पण आश्रमात दारात कुत्रं बसलेलं असायचं, आश्रमात कुत्रं बसलेलं असायचं. सुरुवातीला कुत्र्याला भीती वाटायची. कुत्र महाराज आंघोळीला गेले की वापस येईपर्यंत दार सोडित नव्हतं. काय आश्रमात काय धन तरवे थोडंच होतं, चोरीचा विषय नव्हता. कुत्र्याला एकच जिंकायचं होतं, मी कुत्रा असल्यामुळे मला मंदिरात जाता येत नाही, मी कुत्रा असल्यामुळे मला जगाचा बाप पाहता येत नाही. पण नित्यानं जगाचा बाप पाहण्यासाठी जे जातात, आल्या आल्या त्यांना बघायचं म्हणजे देव पाहले इतकं पुण्य प्राप्त होते. काय कुत्रे पण हुशार असतील. मी मगाशी बोलून गेलो, देशोदेशी धाक जायाच्या उत्तरे तयाची कुत्री परिभली. अधिकारी लोकांची कुत्री परवडे, सात्विकांची कुत्री परवडे. लय काय कायची कुत्री गोडू. म्हातारी कीर्तनाला निघाली, संध्याकाळची वेळ होती, कुत्र्याला सांगितलं टब्या नाव त्याचं, ए टब्या आम्ही कीर्तनाला चाललो, आज गिरगावचे बाळू महाराज 10 मिनिटं कीर्तन आगाव करीन पाहिजे, वेळ होईना, जरा दर्जातून उठू नकोस. कुत्र दारातच बसलेलं. म्हातारी वापस येऊस तर, आणि पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीनचे 3 चुंगडे बाहेर टाकले. सांगा कुत्र चांगलं का पोरग चांगलं. मग जे कुत्र घर सांभाळायले आणि ज्याच्यासाठी संपत्ती कमावली ते बापाच्या माघारीत फुकायले, त्याच्यापेक्षा कुत्रच परवडलं. काय करायचे अशा अवलादी. कशाहून वाईट म्हणता तुम्ही कुत्र्याला. एका बाईनं माकडं कोंबडं पाळलं, विमान आलं तर त्याला विमान, त्याला आगी विमान पाठवलं. बाई कोण होती दादा, वेश्या होती. महानंदा नाव. शिवरात्रीच्या पर्व काळात तुम्हाला कोणी सांगितलं असेल, ऐकलं असेल, मी पुन्हा कधी सांगेल. विठाला विठाला महाराज आल्याबरोबर बघायचं ते कुणाशी हळूच कोण चालत 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 महाराज यायचे. नुसतं पाहायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, पाय बघायचं, चेहरा बघायचं, आणि गेट वलांडलं की कुत्र्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब पडायचा. देवा, कुत्र जरी असेल तरी नशिबवाने रे, पंढरपुरात जन्म दिलास, पंढरपुरात जन्म दिलास. देवा, कुत्र का असना नशिबाने पंढरपुरात जन्म दिला ना. अजून एक नशिबाने
वारकऱ्याच्या दारात जन्म दिलास, वारकऱ्याच्या दारातलं कुत्र केलंस. महाराजांचा एक अभंग आहे, स्वान्याती जरी झालो तरी त्यांच्या दारात व्हावा, उचिष्टाचा लाभ मिळेल. म्हणजे कालांतरानं कुत्र्याला इतका लळा लागला. एके दिवशी चातुर्माशी महाराज देवदर्शनाकरता मंदिरात गेले आणि काय मंदिरातून काम लागलं भगवंत जाणे, त्या दिवशी आलेच नाही. कुत्र दरवाजातून उठलं नाही, टेलर नाही उठलं. आश्रमातल्या मठातल्या नौकरांनी सेवकांनी बऱ्यापैकी त्याच्या पुढे भाकरी टाकली, चपाती काय असेल टाकली, त्यांना नाही खाल्लं. सारखं गेटकडे पाहत होते, कधी येतील कधी येतील कधी येतील. महाराज दुसऱ्या दिवशी 3 वाजता पंढरपुरात आले. तसंच चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून मंदिराकडे गेले. काकडा आरती आटोपली, देवदर्शन घेऊन वापस आले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता कुत्र्याने महाराजांना पाहिलं आणि मग बाजूला पडलेली भाकरी खाल्ली. काय कुत्रा असेल, काय कुत्रा असेल. त्याला देव तर पाहायला नाही भेटला. बरं, देव नाही पाहायला भेटला. परिणाम सांगू तुम्हाला, परिणाम. एकादशी 2 टाकल्या, एकाने एकादशी 8ची टाकली आणि एकादशी उद्याच टाकली. अशा एकादशी असतात, पण त्या एकादशीला स्मार्त आणि भागवत म्हणत असतात. त्या एकादशीला कोणती एकादश म्हणायची? स्मार्त आणि भागवत म्हणायची, म्हणजे द्वारथी एकादश. पण ही एकादश तशी नव्हती ना, एकच एकादशी. मग आजची धरावी की उद्याची धरावी? किती परिणाम बघा ना या गोष्टीचा. काय विचार करावा. म्हणजे विद्वान लोकांसाठी याची अडचणच होती ना, वारकरी लोकांसाठी याची अडचण होती. दादा धराव कोणती? तर चातुर्मासी महाराजांकडे ज्या वेळेला काही भक्त गेले त्यावेळेला महाराज नव्हते. तर चातुर्मासी महाराजांच्या सेवकानं सांगितलं, आमच्या महाराजाजवळ तुमचा विश्वास असेल तर एकच काम करा, आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, आमचे महाराज कालनिर्णय पाहत नाहीत, आमचे महाराज त्याचं कुत्र जे दिवशी अन्न खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. आगा बवा करणा निमिषा लागवी क्षणमात्रे विवस्वई, या कर्मरेखेची अभावी जया स्वानयाती हो. बव असतील, करण असतील, तास असतील, मिनिट असतील, सेकंद असतील. आगा चक्षुया वरुता पाती, वरचं पापण खालच्या पापणाला लावतंय, याला सेकंदातला एक अलीकडचा भाग म्हणतात. प्रहर असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार पंचांग न करता पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला काय कळतंय? मला सांगा, मका बैल तुमचे सुटू द्या माझे सुटू द्या, त्याला कळतं का आपल्या मालकाची मका आहे म्हणून? चप 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 आणायचंच काम करत ते. कोण? पशु. त्याला काय ज्ञान असते का? मग कुत्र्यानं एकादशीचा वाद मिटवा. तुम्हा आम्हाला संकट पड असेल नवल नाही सरजी. ही श्रुती बेजार झाली, श्रुतीवरी श्रुती, वेदाचे किरण बेजार झाले आणि श्रुतीनं वरी गेल्यावर कुत्र्याला विचारलं, का हो तुमच्याकडे ही ताकद कुठून प्राप्त झाली? तर कुत्र्यानं श्रुतीला उत्तर दिलं, हे श्रुती वाहते, कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, डोळे भरून आले त्याचे. कोण्या जन्मातलं काय पाप असेल ग, मला कुत्र्याच्या जन्माला झालो. पण काय पुण्य इमानदारीनं कोणाचं दार सांभाळलं असेल म्हणून पंढरपुरात कुत्रं केलं. मालकाची इमानदारी सांभाळली याच्याकरता वारकऱ्याच्या दारात कुत्रं केलं. श्रुतीने विचारलं, स्वान देवता म्हणली असेल ती, स्वान म्हणली असेल, कुत्र म्हणले असेल, काय म्हणली असेल, काय तुमचं पुण्य असेल ते मला सांगू नका, त्याबद्दल माझा प्रश्न नाही. माझा एकच प्रश्न आहे की तुम्ही पंचांगाच्या सूत्राचा भेद काढावा. पंचांग इतकी सोपी गोष्ट आहे का? मी सांगतो, आज सकाळी 9:30 वाजता एका बाईला मुलगा झाला, 9:32 मुलगा झाला. सांगा ना त्याचं नाव पटकन. माणसं आहेत ना तुम्ही, माणसं आहेत ना. कितव्या चरणात आला असेल तो, त्याचं नक्षत्र काय असेल, त्याचं रासनाव काय येणार, त्याला योनी कोणती असेल, नाडी कोणती असेल, ग्रहावकडा चक्राची काय व्याप्ती असेल, हे सांगता येतं का आपल्याला? नाही. हे कुत्र सांगत होतं. एकादशीचा भेद सांगते, पर्वकाळाचं मांगल्य सांगते. त्यार्थी ते कुत्र विद्वान किती असेल कल्पना करा ना. आपण त्याच्या अंगावरच्या केसाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एक केस त्याच्या अंगावरचा, एक केस. ज्याला श्रुती बोलते म्हणजे ते कुत्र साध आहे का? ते श्रुती बोलते, श्रुती. कुत्र्याच्या 6 जाती सांगितल्या पुराणामध्ये, 6 जाती. आपण जे रस्त्याला कुत्रे पाहतो त्याला ग्रामसुकर म्हणतात. सर्वात विद्वान कुत्र्याची जात कोणती असेल तर सारमे नावाची कुत्र्याची जात आहे. विडाला. आता विज्ञानानं केलेले कुत्रे हे या 6 मध्ये मोजायचे नाही. आता जे तयार केलेले कुत्रे आहेत का, ह्या 6 मोजायचे नाही.
हे काय तयार केलेले कुत्रे आहेत, हे विमानात पण जातात. हो, माझ्या शेजारी एक विमानात बाई बसेल होती, योगाला विमानानं जायचं. मी काय तिकडे गेलो नव्हतो, मलेशियाला नव्हतं गेलो. नंतर इचकी त्यांना आताच सांगायलो द्वारकेला गेलो तो विमानाला. तर त्या बाईच्या पोटावर अशी पिशवी, तिच्या पोटावर ती कुत्रं फसकन शिकाली त्याला. तिनं टिश्यू पेपर काढ आणि त्याचं नाक पुसलं. नशिबान कुत्रं का नाक पुसणारी? कुत्रं नाही का नाही, कुत्रं 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 काय काय विमानात बसले म्हणजे लय नशिबान असतात का. एकदा आम्ही तिरुपतीला चाललो. तिरुपतीला चालल्यावर 3 सीट एकूण 2 सीट एकूण होते, एकूण 2 माणसं, एकूण 3 हार. मला ते खिडकीच्या तोंडाला सीट भेटलं, त्याच्यातून काही हवा किंवा काही येत नसती वाटते. येत नाही म्हणजे मला आलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बी तशीच असेल ना. हो, तर मग ते खिडकीच्या तोंडाला ना अलीकून 2 जण बसले. त्याच्यात एक बाई होती आणि एक माणूस होता. ते चेहऱ्यावरून लक्षात आलं ही बाई असा नाही, तर कपडे दोघायला सारखेच होते. मिशा त्याला नव्हत्या तिला तर नसत्यातच. मग त्याने पेरू काढा. माणसं लय असं एखाद्या चांगल्या उपभोगात गेले म्हणजे फार विद्वान असते असं नसते दादा. पेरू काढ्याच्या नंतर पिशू दादा विमानात काही चाकू बिकू काही नसतोय. ते पेरू काढ्याबरोबर आता हात त्यांच्या ते खाती की घालन ना हाती की बाल लगेच कळाले नाही. बऱ्या घरचे लोक असतील, यायन काय काशा काढ्या नाही, जेवारीला हात लावला नाही, कधी इळा हातात घेतला नाही, कधी कुऱ्हाड हातात घेतला नाही, काहीच नाही. हे कारखान्यातले मुंगळे होते, साखरेच्या पोत्यातले नाही, कारखान्यातले. हो, ते लगेच कळत ना ते. मी म्हणलं आता हे पेरू कसं खाते बाबा. ती बाईन दाबा होतं, तिचे नाजूक खातं, यानं दाबा होतं, ते तसाच ममुल्या होता. त्याला काय असं एवढं ज्ञान नव्हतं, असं काही धटकट नव्हतं ना. मी त्याचे दोन्ही हात असे कर दाबले असते, त्याचं टिपरी मोडे आणि मनगट मोडे असते मी त्याचे. ते पैशावाले असेल, माझ्यासारख्या 10 लोकांना विकत घेईल असे पैसे असतील त्याचं. ते कळला ती कांती, लक्षात आलं. तिने पेरू काढा मग त्याच्या हातात दिला. मला वाटलं बाई चांगली हो, नवऱ्याला खाल द्याला. पण नवऱ्याकडे पुसायला द्यालता. असा नवऱ्याकडे पुसायला द्याला. मग त्याच्याकडे घे ग, बरं तू नंतर घेतो का. अरे म्हणलं बायको म्हणावं का काय गडे, इथं आरोतुरच बोलायला लागली. इतकं काय आपल्याला काय जनगणना करायची, आपल्याला काय घेणे देणं, फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही. मग तिने ते पेरू असा खाल्ला, नाजूक दात तिचे. ते इतकं वर्णन करायला तुम्ही पुन्हा म्हणता कॅमेरा लावून पाहिलं होतं काय तो. तुम्ही असे एकूण बी पुन्हा असे कोलदांडा घालणार आहेत ना तुम्ही. काय तुम्ही म्हणजे आग्या मावळाच्या माश्या. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू द्यायचं आणि रस्त्यात गंधावाला भेटलं त्याला टाचायचं. माणसं कशी देत का काय त्याला. तिनं असा हळूच कोणतं पेरू खाल्ला. ए विवेक घे रे तू पण खा. तर मला वाटलं आता तिने इथं खाल्ला म्हणल्या विवेक ना असा फिरवा आणि खालून फोडा. पण विवेकनं दादा इतकी पण जागा नाही बदलली, त्याच जागेवर टोकारला. मला वाटतं त्या जागेवर चव जास्त असेल ना जिथं बायकोचे दात लागले ते. आमच्या बाजूला काही माणसं होते सोबतचे, त्याला मी म्हणलं असं हात खुनीलं. लगेच ती बाई म्हणली प्लीज सायलेंट प्लीज. ते काय इंग्रजी बोलत होती, आपल्याला काय कळणं गेलं काय नाही. काय कळतं त्याला आहे का नाही. तर ते संचाल बोलले काय म्हणलं इमान जळत गडे. काय बोलायला म्हणजे तुम्ही, आपण यासाठी बसलोत का. अरे मी म्हणलं बायकून ज्या जागेवर टोकारलाय तिथला पेरू जर नवरा खालाय आणि तो ह्या विमानात पुण्यवान म्हणल्यावर हे विमान ठिकाणाला जात नाही इकडे. हे एक तर समुद्रात पडन, नाही तर वरची वरी जळण. वरी फोन लागत असला तर घरच्याला सांगा आमचं श्राद्ध करा. हो म्हणजे आम्ही आज मरायलोत म्हणजे त्या तिथी माहीत होईल ना. म्हणलं वरून काही विमानात रेंज येत नाही काय नाही काय नाही. हा शिव नालायक, मला सांगा याच्यापेक्षा चांगल्याचे कुत्रे किती चांगले आहे का नाही. श्रुतीने विचारलं, माझा हा प्रश्न नाही, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही निसर्गाचा भेद मिटवता, निसर्गाचा द्वंद्व वाद मिटवता, इतकं तुमच्याकडे श्रेष्ठता आहे. ही आली कुठून. कुत्र्याचे डोळे पाण्याने डबडबले आणि श्रुती मातेला प्रणाम केला. हे श्रुती माते, माझ्याकडे एक पुण्य होतं. मी पंढरपुरात जन्मलो, असू दे ते पुण्य. वारकऱ्याच्या दारात जन्मलो, तेही पुण्य राहू दे. पण माझ्याकडे एक पुण्य होतं. नित्य देव पाहून आलेला वारकरी, मी त्या वारकऱ्याला पाहत होतो. नित्य देवाचं दर्शन घेऊन आलेला, देवाला पाहणाऱ्या वारकऱ्याला पाहिल्याशिवाय मी पाण्याचा थेंब पेत नव्हतो, अन्नाचा कण खात नव्हतो. महाराज देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या. देव पाहिल्यावर किती पुण्य भेटेल हा भाग सोडून द्या.
पण देवाला पाहणाऱ्या वारकऱ्या पाहिल्याच्या नंतर कुत्रा हा निसर्गाचा भेद मिटवतोय. कमी विद्वत्ता असेल, तो कमी पुरुषार्थ असेल, ते कमी सुखाचं लौकिकत्व असेल. मग देव पाहणाऱ्याला पाहिल्यावर जर इतकं पुण्य प्राप्त होतंय तर देव पाहिल्यावर किती प्राप्त होत असेल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, दुःखाची दुराती सुखाचे ते सुख, दुःखाची दुराती सुखाचे ते सुख, सुखाचे ते सुख, दुःखाची सुखाचे ते सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, 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 रंगली रागात बुलबुला बोलत, रंगली रागात बुलबुला बोलत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, 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 रंगली रागात बुलबुला बोलत, रंगली रागात बुलबुला बुलबुला. ताकद आहे महाराज. ही त्या पंढरपुरातल्या मालकाची रूपाची ताकद आहे. त्याचं रूप बघितलं की दुःख जात, पाप शिल्लक राहत नाही. ही त्या रूपातली ताकद आहे. गेलं पाहिजे त्याच्या भेटीला, पाहिलं पाहिजे त्याला. आपल्याकडे ठराविक दिवस सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी, ठराविक उपास सांगितले ज्ञानोबराय तुकोबारायांनी. आपल्या मावल्या लय भंगिऱ्यांनी सांगितलेले उपास धरित्यात. महाराष्ट्राच्या मातीतली या पवित्र वारकरी कुळातली मी जाती दोनच समजितो बरं का. एक जात आहे कल्याणदादा शेतकऱ्याची आणि एक जात आहे वारकऱ्याची. बाकी तुमच्या जाती पोरापोरीची लग्न करण्यापुरते ह्या अंगाला गुंडाळून काय घेणे त्याच्यावर. पण ओरिजिनल जात शेतकऱ्याची आणि ओरिजिनल जात वारकऱ्याची. तुमच्याकडे किती पैसे असले दादा पैसे खाता येतील. लोकायचं कशाला इचकू तुम्ही, मला अंदाज कशाला, दुसऱ्याची भितड कशाला पाडू मी. खाता येईल दादा तुम्हाला? नाही. सोन्याचं पिठलं आणि चांदीच्या भाकरी नाहीत खाता येईल. काय खावं लागेल? ज्वारी गहू. कसे तयार होते? ओरिजिनल शेतकऱ्याच्या रक्ताचा खांब मातीत पडतो आणि त्याच्यापासून मोती तयार होतात. महाराज विश्वातल्या जीवाचा, या मानवी जीवाच्या पोटाचा उदराचा विचार करतो त्याला शेतकरी राजा म्हणतात. ही एक शेतकऱ्याची जात आहे आणि एक वारकऱ्याची जात आहे. वारकरी कोण्याही जातीचा असो, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे माझे पायी कपाळ, त्याचे माझे पायी कपाळ. हो का उत्तम त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. शेत म्हणते का अमक्या जातीनं गहू पेरल्या मी उगन. शेत म्हणते का अमक्या जातीच्यानं केळी लावल्या केळी लागत्याल. असं ऐकलं तुम्ही कधी? अमक्या जातीच्यानं टरबूज लावल्यावर ते टरबूज गोड असते असं म्हणतंय का शेत? नाही 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 नाही.
ज्याच्या कर्तव्यात अपपर भाव नाही ती देशातली एक नंबरची जात शेतकऱ्याची. आणि ज्याच्याकडे पवित्रतेचं सूत्र चालतंय, नम्रतेचं सूत्र चालतंय, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. 4-2 अभंग पाठ असले, 10-5 श्लोक पाठ असले की कोणाच्या पाया पडत नाही असं समजायचंय. मागच्या जन्मात म्हशीतलं पोरग होता, म्हणजे म्हशीचं पोरग हाल्या होता समज. नसल वाकत एखाद्याच्या पुढं, नसल वाकत, न लवे त्याची माता रान. पण या संप्रदायाचं ब्रीद काय? नम्रता. मग या विश्वामध्ये वारकरी संप्रदायात आला, या वारकऱ्याच्या जातीत आला की त्याच्याकडे नम्रता येते. म्हणून ह्या 2 जाती श्रेष्ठ सांगितल्या, एक शेतकऱ्याची जात आणि एक वारकऱ्याची जात. तुमच्या बाकीच्या जाती तुम्हाला किती चिटकून घ्यायच्या आणि किती तोडायच्या तुम्ही तुमचं ठरवा. विठाला विठाला एखादा म्हणेल बाळू महाराज तुम्हाला बाकीच्या जाती आवडत नाहीत का? आवडतात, पण शंका एका गोष्टीची, या भारत देशात अशी एक बी जात नाही की त्या जातीत लोक दारू पित नाहीत. प्रत्येक जातीत लोक नालायक आहेत ना, आणि प्रत्येक जातीत लोक चांगले आहेत. म्हणून कोणाला चांगला आणि वाईट म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण एखाद्याला जर चांगलं म्हणत लोक म्हणतील महाराज तुम्हाला माहिती आहे का तितका बंगिरी आहे. पण शेतकऱ्याला आणि वारकऱ्याला वाईट म्हणणार आहे कोणाची मायवेली. यम त्याला इतका हानील की त्याची इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची, इंचभर जागा. ह्या दोन अधिकारी जाते. चला रूपातली ताकद सांगतोय, परम पावन रूप ते फार श्रेष्ठ रूप. विश्वात एक इतका सुंदर व्यक्ती, इतका सुंदर व्यक्ती की त्याच्या सौंदर्याला आग लागो. माणूस सुंदर होता, फार दिसायला सुंदर. आपण कोणालाही सुंदर म्हणतो, नाकी डोळे असला की ते सुंदर आहे, ते गोरा पान आहे ते सुंदर आहे, तो आमका आहे तो तमका आहे, तो असा आहे तो तमका आहे, सुंदर आहे. असू दिन किती बी सुंदर, 7-8 दिवस बनेल नाही धुतली की वा होत्या. त्याच्या जवळ तरी बस वाटेल का दादा? 7-8 दिवस त्यानं बनेल तीच घालावं, आणि त्याच्या बाजूला आपण सोप्यावर बसवून आपल्याला गावरान तुपातले गुलाबजामू. माणूस काही नाटक करून बाहेर जाईन, पण त्याच्या जवळ बसायचं नको. आणि नंबर 1चा सुंदर म्हणले ते. काय करू त्याच्या सुंदरपणाला? दुर्गंधीचं पोट आहे. सुंदर कोणाला म्हणत असतात? कोण असतो सुंदर? कोण कोण? महाराज दृश्यायाम चक्रे शुभे स्थिता रहंवराती यति चक्रा परिभेदायाम सौख्य आराशित राशी स्थिता यत सौख्याम स्थिती जायते नैवम गिरगावकर लिखितम. एक जण म्हणलाय महाराज कशातलं सांगत असतील? म्हणलं तुरीच्या पाट्यातलं. तू वाची जाईन सुंबळ्या, तू कशाला लोकांचे कपडे धुतू? जे लोकांचं इचकायचं ज्याला नाद लागला त्याला बायकोचे पर करत व्हाची वेळ येत असती. विडाला विडाला काय माणसं, काही माणसाचा असा नाद असतो टेलर, त्याचं वर्णन नाही केलं ते म्हणतो कीर्तन पड राव. तू वर्णन केलं, अरे तुला सकाळी बायकून रट्टे दिल ते त्या गालावर वन तेच होते, तीन थोतरीत आणली होती चप्पल, आणि तू वर्णन करून आम्ही मातीत जावा का आराम खोरा? ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. निंदाथवा स्तुती करावी स्तुती करावी, निंदाथवा स्तुती करावी कीर्ती मानवाची वाहू नये, कीर्ती मानवाची वाहू नये, कीर्ती मानवाची. निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, अनेकाची स्तुती ब्रह्महत्या, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा, एका वाचून त्या पांडुरंगा. महाराज स्तुती करायची असेल त्याच्या रूपाची करा, त्याच्या नामाची करा, त्याच्या पायाची करा, बाकीच्यांची नाही करायची स्तुती. आपण त्या लायकीचे नाहीत ना टेलर, आपला तो अधिकार नाहीये दादा. आपण सर्वसामान्य माणसं आहेत, आपण स्तुती योग्यतेची नाहीत, त्याची करा. रूपाची ताकद किती मोठी आहे बघा. विश्वात सुंदर व्यक्ती, विश्वात सुंदर, विश्वात सुंदर. सौंदर्य कशाने टिकते माहिती तुम्हाला? कर्तव्यानं. ज्याचा कर्तव्यांक गोड आहे का त्याचं सौंदर्य टिकत असते, त्याचं सौंदर्य टिकत असते. तुम्हाला जर एखादी योजना पास करायची असेल तर सही कलेक्टरची लागते की नाही दादा?
लागते. नंबर 1 चा माणूस सुंदर आहे, त्याला फिल्मी सृष्टीत अधिग्रहण म्हणजे त्याला हे केलं, आमंत्रित केलं फिल्मी सृष्टीत. हा म्हणले तुझ्यासारखा हिरोच कोण नाही, आणि त्याची सही घेतली. 12,000चा संडास तरी पास होईन का? आणि कलेक्टर दिसायला घोंगडीवाणी गोरा पान. तुम्हाला काळीच घोंगडी कशी पोटात खपती, ढवळी घोंगडी नसती का? माणसं काय आगाऊच गोष्टीवर लक्ष ठेवते. घोंगडीवाणी म्हणलं की काळ्याच घोंगडीवर लक्ष गेलं नाही का तुमचं? असा कलेक्टर चालता येत नाही. मी पाहिलं आमच्या ड्रायव्हरच्या मोबाईलवर, कलेक्टर दिव्यांग होते, मागं फोटो आलता, दप्तर बगलात आणि गुडघ्यावर चालत होते, पण जिल्हा ताब्यात. त्यांनी सही केली की तालुक्यातल्या लोकांना घरकुलं. हो, त्याच्या सहीनं कायदा झालेला पास, तालुक्यातल्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेचे पंप. काय ताकद असते. एक जण म्हणला ते दिसत नाही चांगलं, त्यात सही नसती चांगली. म्हणलं येडपटेस का काय रे, तुझ्या सहीनं भाकर नाही भेटायची रे सुंबळ्या, येडपटेस का काय? वर्णन असं नसतं, वर्णन कर्तव्याचं असतंय. कलेक्टर रुपा पाहायचा नाही, त्याच्या पदावर पाहायचा असतोय. गाय मोठी किती दिसती याच्यावर पाहायचं नाही, तिच्या दुधावर पाहायचं असतंय. आंब्याचं झाड किती मोठे, सावली बघायचं नाही, कैऱ्या किती लागतात 10 अर्धा एकर रानात सावली जातली, कैरीत लागत नाही. मार्गशीर्ष महिन्यातल्या कामी ह्या बायाला आणा फांदे तोडून मांडा. शांबाला नावाची कन्या होती बरं का, भद्रश्रवा नावाचा राजा होता बरं का. आणि काय राज्य मातीत गेलं बरं का. आणि काय बापाच्या घरून मिठाची कळशी आणली बरं का. एक एक मिठाचा खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय त्या सैन्याला मीठ खाल्ल्यावर ताकद आली बरं का. फडा फडा पुढचं सैन्य मारलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. सुंबळ्या, मिठानं जर सैन्य मेला असतं सुंबळ्या, तर आपल्या देशातल्या जवानायला मिठत दिला असतं ना, पोते पोते खाला रे. बचक भर मीठ खा आणि देशाच्या शिमेवर लढा, असं काही नसतं रे सुंबळ्या. यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला, तुला कोण्या नरकात टाका सुंबळ्या या मला कळणार नाही रे नालाय का. भडव्या जरा वाचून सांगजाय, पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन. काय ताकद आहे महाराज, काही कशाला कशाला बंद, असं कुठं असतं का तिथं. मग ते आंबे त्याच कामी नाही. मंदिर किती चांगल्या पाषाणाचं आहे, त्याच्यापेक्षा मधली मूर्ती सांगा. आपल्याकडे कर्तव्याचा सुगंध असतो, आपल्या कर्तव्याचं सौंदर्य असतंय. हा हो, महाराज कीर्तन करत होते, प्रसंग चालू होता, अभंगात पुरावा आला. पण त्या प्रसंगाला, प्रसंग कोण्या रसात चालू आहे त्या रसात जर प्रमाण म्हणत असताना तसा जर स्वर लावला, तर बाकीचे लोक त्याच्या रूपाकडे पाहत नाहीत, त्याच्या त्या आवाजाकडे पाहतात. त्याच्या आवाजाच्या दर्जावरून त्याचं रूप ठरवलं जाते. पण स्वरही तसा लावा लागेल ना. राम वनवासाला चालले आणि चाल लावली, कसा मला टाकून गेला. कसे वळवळ करते पकवारी पान. असा स्वर लावल्यावर कसं आहे का नाही, त्याच्याकडे कसं पाहते ते म्हणावं लागेल. निळा म्हणे नवरस देख जाणती गायक विरळाते. महाराज अर्थदृष्टी ज्याला असती का, कीर्तनकार बोलत असताना, भागवतकार रामायणकार बोलत असताना अर्थदृष्टी ठेवून जर जो त्याचा पुरावा आणि त्याचा स्वर लावित असेल, मग ते ऐकावं असं वाटतंय. माझ्या लहानपणी एक सिनेमा पाहिला मी, तेव्हा पांढरे आणि ढवळे टीव्ही होते, चित्र असे कलरचे नव्हते, ब्लॅक अँड व्हाईट असंच नव्हते ते टीव्ही. ती पण दुसऱ्याच्या घरी आणटी नव्हती, ते हल्ला की साऱ्या मुंग्याच येत होत्या. म्हणून एक जण हलवायलाच ते वरी, आलं का रे, आणि एक जण हो आलं, थांब 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 आता थांब. ते आणटीने होते ते दुसऱ्याचे, आणि त्या बाची बैठक भरल्या, मग आम्हाला कोण मदत देऊ देत. तर तवा पिक्चर पाहिला होता. तर पिक्चर मधल्या एका खोट्या मास्तरचं वाजलं होतं. पिक्चर मधल्या एका खोट्या, ते तात्पुरता नाटकातला मास्तर होता, आणि त्याचं ते वाजलं होतं. त्या पिक्चरचं नाव होतं पिंजरा. कशी तोडी लावली होती त्यात, नारे 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 नारे
ना 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 र ना ना कशी रंगली म्हातारी पान हा जसा पिंजरा पिक्चर यायच्या आजनच काढला होता विठाला म्हणजे कशाहून तो गाणं म्हणणारा कशाहून श्रेष्ठ झाला पांडुबा त्याच्या आवाजावर त्याच्या त्या मार्मिकतेवर दादा सौंदर्य आपल्या कर्तव्यावर होत असतं आपण किती गोड वागतो महाराज विटेवरच्या मालकाचं वागणं लय गोड आहे ना काय 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 त्याचं वागणं आहे काय वागणं त्याचा दर्जा काय महाराज या झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही राहिली हंता मग कोटी वृक्षाचे पान आले जाती सत्ता राहिली आंता मग पोहे राहिली आंता मग पोहे वृक्षाचे पाने आले जाती सत्ता राहिली आंता मग पोहे राहिली आंता मग पोहे महाराज त्याचा कर्तव्यांक किती मोठा आहे बघा ना झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही म्हणून त्याच्या चेहऱ्यात ताकद आहे एक मुद्दा सांगतो तुम्हाला आपण लावलेली सगळी झाडं पाणी बंद झालं की वाळतात मग गव्हाचं झाड असेल कापसाचं झाड असेल सोयाबीनचं झाड असेल ऊसाचं झाड असेल मोसंबीचं झाड असेल संत्र्याचं झाड असेल द्राक्षाचं झाड असेल काय वगैरे 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 जे काय आपले असतील ते झाडं हे कोणते झाडं आपण लावलेले पाणी आटलं की पाणी संपलं की वाळतात त्यानं लावलेली झाडं डोंगरावर बोरी फुलतात डोंगरावर उष्ण काळ फुटती तरुवार उष्ण काळ आशे फुटती तरुवार उष्ण काळ आशे कोण घालते डोंगरावरल्या बोरीला पाणी कोणाची ताकद आहे त्याची त्याचा कर्तव्यांक इतक्या टोकाचा आहे म्हणून रूप सुंदर आहे एक मुद्दा सांगतो पूर्वीच्या काळात विहिरी फोडायची माणसं ती ठराविक वर्ग असायचा बिचारायचे ते असे बार घ्यायचे ती वाळू आणायची आराटीच्या काट्या जाळायच्या त्याचे कोळसे करायचे ते कुटायचे त्याच्यात राळ रांजा कापूर हे सगळं टाकायचं ती दारू असायची ती आता रेडीमेड भेटायली ते तोटे ते ब्लास्टिंग वगैरे ते काय सगळं आता मोठा खपक्या तोटा बारीक तोटा लय मोठा आता माणसाच्या पोटावर नाही असं काही काही बार आहे मोठमोठ्या खाणीमध्ये ते विहिरीचं काम चालू होतं मी तिथं हजर होतो पाहिलं जा वाटायचं ते नवीन नवीन नवळी असली की असं बघा वाटायचं माणसाला काही काही गोष्टी असं आधुनिक यंत्रयुग आलं की असं अरे बापरे काय विहीर फोडायला धडेल दिवशी आवाज झाला आम्ही काय नाही ती वायरच सावडायच होती एवढी ती वायर आपली तीच सावडायची येत होती काही बी बांधायला आता चांगल्या वस्तूपैकी गर्दा सावरायलाच वेळ लागायला आणि पहिला गर्दा कामी येत होता गर्दा गर्दा ती आवाज उडीले होती वायर फायर कशाला कामी येते कुठं पिळणी घ्यायची काय घ्यायची भेटत नव्हतं ना आऊत फणसाल्या तार भेटत नव्हता
मग त्याला वरदादा कन्यावा ती पट्टी हाणून घ्यावा तेव्हा ते आऊत खोड फणसालेलं मिळून यायचं. अहो घराने खेळे ठोकायला ज्याची जोडणी चालू आहे त्याचा वाकलेला खेळ आणा लागायचा. ते बी सावडायला म्हातारी असायचे. इतका तुटवडा होता, एवढा तुटवडा होता, इतका तुटवडा. काळ गोड आला. फक्त माणसानं गोड वागणं आता गरजेचं आहे. काळ लय गोड आला, लय गोड आला. आठवतो तुम्हाला एक काळ जुन्या लोकायला 10-15 माणसं झोपलेली असायची, एकच चिमणी लावलेली असायची, एकच दिव्याची चिमणी, एकच दिव्या. काय परिस्थिती असेल. सकाळी नागपुड्या काळ्या होत होत्या. त्या घास लाटाच्या दिव्याच्या धुरानं रात्रभर नागपुड्या काळ्या होत होत्या. कसं जीवन जगत असतील कल्पना करा. मी याच्याकरता सांगतोय, या 35च्या आतल्या जीनच्या पॅन्टीवाल्यानं मागच्याची कदर करी जा. ते लय परिस्थितीत हाला हवा किती दिवस काढे आणि त्यानं जमिनी आपल्याला कमवून ठेवल्यात. म्हणून कधी कधी म्हातारपणी त्याचा आदर करी जा. त्यानं जर 72च्या दुष्काळात जमिनी विकून डिंग टॉंग केला असतं ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटर उपसायला जावं लागलं असतं. आपल्यावर कृपा आहे जुन्या लोकांची. फार बिकट काळ, फार बिकट काळ. हिर फोडायला आवाज झाला, गेलो आम्ही. गेल्याबरोबर ते ट्रॅक्टर बाजूला गेल्याबरोबर लगेच बारकू पोकल्यान मधात क्रेन सोडायलीत मधात. ते मधली मध्ये फिरत आपलं गर 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 गर. त्या गायवाड्यात गाई म्हशी फिरल्या आणि आपलं मधली मध्ये फिरत चट भरून घेतं आणि दुसऱ्या क्रेनमध्ये भरतं. ते संदेश वरी आणतं आणि ते संपलं की ते क्रेनच त्याला वरी घेतं, बाजूला टेकतं, पुन्हा ते ब्लास्टिंग पुन्हा सुरू. मोठा टोळ त्यानं त्याच्या क्रेनमध्ये टाकला. बापा 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 टोळ वरी टाकल्याबरोबर टोळ आदळला आणि खालच्या दगडावर पडल्याबरोबर 2 तुकडे आणि त्याच्यातून बेंडकी तर 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 करत बाहेर निघाली. पाषाणाची पोटी तयामुखी चारा कोण घाली. 90 फुटाहून दगड निघला, 90 फुटाहून परिपक्व दगड. कोण चारा घातला असेल त्याला? हे पंढरपुरातल्या मालकानं 90 फुटावरच्या जीवाची दखल घेतोय. त्याचा कर्तव्यांक किती मोठा असेल. म्हणून त्याचं रूप पाहिल्याच्या नंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. भूक संपते महाराज. इतकी त्याच्या रूपात ताकद आहे, इतकी त्याच्या रूपात ताकद. म्हणून सुख जर पाहिजे असेल तर त्याचं रूप पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाची. महाराज कुत्र्याला श्रुती बोलत असेल कोणतं सुख घेता? संध्याकाळी कीर्तन असावं. कोणी पायी पायी चालणारे लोक जवळच्या खेड्याचे येत असतात. कोणी कीर्तन करा असू द्या, त्यानं नुसती गाडी थांबून चालता चालता म्हणा, कुठले आहेत दादा? आमच्या गावचे. दमानं जा बरं. ते घरी गेल्यावर म्हातारीला सांगतं मला महाराज बोलले ग, मला महाराज बोलले. किती आनंद वाटतो त्याला. दादा राजकीय क्षेत्रात एखादा मोठा पुढारी जर आवडीनं बोलत असेल तर आनंद वाटतो का नाही? मग मला श्रुती जर कुत्र्याला बोलत असेल तर ते कुत्र किती श्रेष्ठ असेल, त्याला किती मोठेपण वाटत असेल, किती मोठेपण वाटत असेल. पण हे मोठेपण वाटण्यासाठी त्याच्या चेहऱ्यातली ती तेजस्वी ताकद आहे, त्याच्या चेहऱ्यातली ताकद आहे. ती सुखाच्या पलीकडचं सुख प्राप्त होते ही त्याच्याकडे. विठोबा रघुबाई